टाइम्स नाउ नवभारत मॅट्रिकच्या ओपिनियन पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीत काटेकी टक्कर। महायुतीला 137 ते 152 जागा तर महाविकास आघाडीला 129 ते 144 जागा मिळण्याचा अंदाज। ओपिनियन पोलनुसार भाजपच नंबर 1 पक्ष पण जागा घटणार। टाइम्स नाउ नवभारत मॅट्रिकच्या ओपिनियन पोलचा अंदाज। पोलनुसार भाजपला 83 ते 93 जागा मिळण्याची शक्यता। बारामतीत अजित पवारांच्या समर्थकांचं पत्र व्हायरल। दादा तुमचं वागणं बदललंय, कुणाच्या दबावाखाली भावनिक कार्ड खेळताय, पत्रातून समर्थकांची खंत व्यक्त। लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप, सचिवालयाकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा शिवसेना शिंदे असा उल्लेख। पक्षाचा फक्त शिवसेना म्हणून उल्लेख करण्यासाठी शिंदेंचे नेते आक्रमक। लोकसभा सचिवालयाकडून शरद पवार गटाचा राष्ट्रवादी असा उल्लेख, तर कमी खासदारांमुळे अजित पवारांना कार्यालय मिळालं नाही। भारतात समानता येईल तेव्हा आरक्षण रद्द करण्याचा विचार करू, राहुल गांधी यांचं अमेरिकेतील विद्यापीठात मोठं वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगींचं 16 तारखेपासून बेमुदत उपोषण, तर मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊतांचा उद्यापासून ठिय्या। विदर्भात पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती कायम। अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यालाही पुराचा मोठा फटका। नागपूर विभागात झालेल्या पावसाचा फडणवीसांकडून आढावा। अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश। बाग, वैनगंगा, बावनथडी नद्यांना आलेल्या पुरात प्रचंड नुकसान। 70 वर्षावरील प्रत्येक नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येणार। केंद्राचा मोठा निर्णय, 5 लाखापर्यंत मोफत उपचारासह उत्पादनाची मर्यादा नसणार।